वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि तुम्ही कसे आहात? मी तर बरी नाही आहे. आमचे इथे लागले आहेत, वांदे झाले आहेत आमचे, कारण आम्हाला आता हे घर खाली करायची वॉर्निंग आलेली. डायरेक्ट वॉर्निंग येते आम्हाला. आमची कामं अशी आहेत की आम्हाला कोण कधी प्रेमाने बोलूच शकत नाही. आणि त्यांची पण चुकी नसेल, कदाचित त्यांची चुकी नसेल, त्यांना पण माहिती नसेल. आता ठीक आहे, जे झालं ते झालं. आता आम्हाला घर शोधायला परत कामाला लागायचं. आणि मी विचार करते की मी जाऊन एकटी राहू. पण मी आता मम्मीशी बोलली. मम्मी बोलते मग काय आम्ही एकटं राहणार? तू काय आम्हाला एकटं सोडून जाणार आहे? मी बोलली मम्मी कशी जाऊ मग एकटं सोडून, काय करू? तू पण येत नाही आहेस लवकर. बोलते या महिन्यात कसं पण करून मी येणार आहे. मी बोलली ठीक आहे, तुलाही टोपा दिलास, जर तुला यायचं असेल तर तू ये, नाही यायचं असेल तर नख येऊ, तिकडेच राहा, सेटल होऊन जा. आणि मग आता मी विचार केला की मी नायगाव साईडला घर बघते ना, है ना. जरा रेंटनीच राहायचं आहे तर जरा स्वस्त आणि मस्तवाला पार्ट जर आपण आता आपल्या लाईफमध्ये आणला तर किती बरं होईल. पण म्हणूनच असं चाललंय की न एवढं लांब मी नाही जाणार, माझं सर्व इकडे. तसं पण तिचं इथे सर्व असून पण तिचं काय मतलब नाही आहे. आणि येशू, मला फक्त येशूचं टेन्शन होतं आहे की येशूचा क्लास इथे आणि तिची आता 10th आहे. येशूच्या 10thवर काय इफेक्ट नाही पडला पाहिजे आणि 10thवर इफेक्ट नाही पडला पाहिजे. आणि मी असं बोलते आणि ही इथे झोपली आहे. आणि आता वाजलेत 1. कसं हे बाळ पास होईल यार, कसं पास होईल? 1 वाजले. येशी उठते मी आता. आणि मला सक्षमचा आता कॉल आलेला की अदिती तुझी एक सबस्क्रायबर भेटली आहे जिने तुला एक लाडूचा बॉक्स दिला आहे, लवकर खाली ये आणि तो लाडूचा बॉक्स घेऊन जा. आणि ती माझ्यासोबत कॉलवर पण बोलली की अदिती मी तुला तुझी सबस्क्रायबर आहे आणि मी तुझ्यासाठी एक लाडूचा बॉक्स दिला आहे सक्षमकडे, तू त्याच्याकडे घे. माझी बोबडी वळाली आहे. आता मी खाली जाते जरा, तो मैं अभी देखते हूँ. इथून जायचं म्हणजे आता लय मोठा टास्क आहे, कारण ओनर समोर राहतात. बेडवर येते, बेडवर टाइम लागणार आहे अजून तुला यायला. मला इथे लाईट लावायची आहे आणि मोनू येतच नाहीये. आणि पप्पानी मला लाल लाईट आणून दिली. लाल लाईट मी लावून फिरू का? मोनू लवकर. हिचे लई नखरे, हिला स्वतःला अप्सरा समजते. लई राग येतो मला या पोरीचं. कधी कधी वाटतं ना हिला कुठेतरी टाकून ना. माझं घर इथे, हे पण इथे पडलंय, मी आतमध्ये. बघा हिला बघा, चपट्या नाकाच्या पोरीला बघा. हिची हाईट किती मोठी आहे. आणि बिछाना सर्व असाच पडलाय हिच्यामुळे अजूनपर्यंत. आता दिवाळी आता चालू झाली, दिवाळी बघ बाहेर जाऊन. आणि हिच्यामुळे घरात अजून असाच बिछाना. आता लगेच ठीक झाली, औषध खाऊन झोपली ना म्हणून. हा लय हिला रात्रीची हिणं. हाय गाईज, सो मला थोडंसं काहीतरी असं शेअर करायचं होतं, म्हणजे थोडंसं असं सांगायचं होतं की मी खूप कन्फ्यूज आहे. तर मी हा विचार करत होती की मी हे करू नाही करू, मला काही समजतच नव्हतं. मी पहिलं माझी केस बांधून टाकते वरती, म्हणजे मला काहीतरी सुचेल आणि मी तुमच्याशी नीट बोलेल. नाही तर मी हे माझ्या केसांचं असंच काहीतरी करत राहील. सो मी हा विचार करत होते आता की आता इथून खाली करायचं आहे आम्हाला, राईट. मी आता तुम्हाला थोडीशी सिरियस दिसणार आहे, पण ते ठीक आहे. आणि माझे हे डिसिजन तुम्हाला थोडेसे वियर्ड वाटतील किंवा तुम्ही लोक मला थोडेसे जज करतील, पण ते ठीक आहे. कारण तुम्हाला एक टाईम नंतर तर सर्व समजूनच जाईन की नक्की का हे सर्व मी बोलते किंवा हे मी का करते. मला खूप जास्त टेन्शन होतं आहे आणि मला असं वाटलं की मी हे इथे शेअर केल्यावर मला आय थिंक थोडंसं पॉझिटिव्ह कमेंट्स येतील, तर मला ते थोडंसं करण्यात इझी जाईल.
अँड मला मम्मीचं काय माहीत नाही, मम्मी येणार आहे लवकर नाही येणार आहे. आणि इथे थोडंसं सर्व वातावरण एकदम बिघडलं आहे, चुकी नसताना माझी. आणि तुम्हाला जो स्टोरीवाला पार्ट पाहिजे तो मी मोनूसोबत नक्की तुम्हाला शेअर करेन, जे काय झालं ते. त्याच्यानंतर थोडेसे अजून भयानक सीन्स झाले घरी, खूप जास्त भयानक सीन्स झाले. अँड मी पप्पांचाच फोन येतो. माझे पप्पा ना या टायमाला मला खूप जास्त सपोर्ट करतात, खूप जास्त. आणि आता मला समजतं लाईफमध्ये पप्पा हे किती इम्पॉर्टंट आहेत. मला पहिल्यापासूनच माहिती आहे, पण आत्ता मला ते समजते की अदिती पाहिजे, सपोर्ट पाहिजे पप्पांचा. पहिला पप्पांचा कॉल उचलते आणि मग चालू करते. झालं मी पप्पांचा फोन बिन उचलला, झालं जरा बोलणं पप्पांसोबत पण. आणि म्हणून तुला जरा नंतर एक सांगते, पप्पांनी तुला सांगायला सांगितलंय ते. आणि आम्ही असा विचार करतो आहे, अरे नंतर ये ना मग सांगते. आम्ही असा विचार करतो आहे, मी मोनू की म्हणजे आणि येशू, थोडे दिवस येशूचा क्लास आहे तोपर्यंत येशू पप्पाकडे राहील. तोपर्यंत मी आणि मोनू आम्ही दोघं विचार करतो आहे की आम्ही एकटे राहू, एक फ्लॅट रेंटवर घेऊन फक्त मी आणि मोनू. आणि ते सर्व आम्हीच करू, मग रेंट डिपॉझिटचे पण काय ते मी आणि मोनू. आता विचार चाललाय, आजीशी पण बोललोय, आईला सांगायचं बाकी आहे अजून. मम्मीशी बोलणं झालं जस्ट. मम्मी बोलली ठीक आहे बघा मग तुम्हाला जर वेगळं राहायचं असेल तर. आणि येशू इथेच. मला नाही समजत आहे हे डिसिजन बरोबर आहेत की नाही आहेत, पण जेव्हा तुम्हाला हे सिच्युएशन जेव्हा एक दिवस समजेल ना, तो दिवस येईलच. कारण माझ्या पोटात काही कोणती गोष्ट राहत नाही, तो तर दिवस येईलच. तुम्हाला पण समजेलच का मी शिफ्ट होते आणि का विचार करते असा. तर मला तरी हा डिसिजन बरोबर वाटतोय, कारण मला असं वाटतंय की आता खूप झालं आता. आणि मी इथे नाही बघेन, अंधेरी साईडला रूम नाही बघेन, खूप जास्त भाडं आहे या बाजूला. मी नायगावपर्यंत बघेन. नायगावपर्यंत मला चांगले भेटलेत नो ब्रोकरवर वगैरे, म्हणजे शोधलेत मी. तरी एक तर माणूस ब्रोकरेज मागत होता, तर बघू जर ब्रोकरेज देऊन जर चांगलं, एकच भाडं द्यायचं असतं ना त्याला पहिलंवालं, ते पण खूप आहे. किधर से लावूंगी भाई कुछ नहीं पता. मी असा विचार करते, म्हणजे मी आजीला पण आता बोलली की आजी मग मी माझी सोन्याची चेन विकून करू का सर्व मॅनेज. तर आजी बोलली की नाही थांब अजून, एवढ्यात असे सोन्याची चेन वगैरे विकायचं अजून टाईम आहे, एक महिना आहे, आपण करूया 1 महिन्यात हे सर्व. आणि मला आईशी पण बोलायचं आहे अजून. तर हे सर्व थोडंसं डोक्यात चाललं आहे, तर म्हणून आज मी ब्लॉग नाही बनवू शकली, कारण इकडे पण एवढी मचमच झाली या पूर्ण फ्लोअरवरती. सकाळी काय झालं, नळ वाटतं पियायच्या पाणीचा चालू राहिला, तो चालू राहिला ठीक आहे यार, कधीतरी लाईफमध्ये कोणाच्या ना कोणाच्या घरी असं छोटे गोष्टी होत राहतात, ठीक आहे. आणि ते नॉर्मल आहे. घरात कोणाच्या पाणी वाहून गेलं किंवा लिकेज झालं, खालच्या घरात पाणी कसं गेलं माहीत नाही, गॉड नोज बाई. हे बिल्डिंग पूर्ण पासाड झालेली आहे आणि पाणीचा नळ पियायचं चालू राहिला. आणि जे बेसिन होतं ना, भांडी एक सुद्धा नव्हती, पण एक ग्लास होता, एक ग्लास जो त्या जिथून पाणी जातं ना तिथे असा बसला होता तो, ठीक आहे. आणि पाणी पूर्ण भरून गेलं बेसिन, आणि बेसिनच्या खाली पाणी आलं आणि आम्हाला जरा सुद्धा आवाज आला नाही, कारण हे सर्व काम ते पाणी खूप हळू आवाजात करत होतं. तर आम्हाला ते समजूनच नाही दिलं त्या पाण्याने की असं पण काहीतरी होतंय किचनमध्ये. आणि मग आम्ही बसलो, आम्ही झोपलेलो, सकाळी 7 वाजता आम्ही झोपलेलो. आणि मग त्याच्यानंतर हे सर्व झालं. बाजूलाच ओनर आली, दरवाजा ठोकला, मी दरवाजा खोलला, तर ती बोली काय सर्व पाणी खाली चाललंय, तुम्ही लोक झोपले आहेत हे ते. मी गेली आतमध्ये बघते तर हो हे काय झालंय. मग मी लगेच नळबेळ बंद केला आणि टाकीचा पण नळ बंद केला. तेवढ्यात तिचा मुलगा आला. त्या मुलाने एवढे घाण शिव्या दिले, म्हणजे हे असंच झालं ना की भाई मम्मी नाही आहेत घरी, पप्पा नाही आहेत घरी, 3 पोरीच आहेत, तर आपण या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो, ठीक आहे. आणि मम्मीने काय केलं, अजून रेंट नाही पाठवलाय. आणि मला या गोष्टीची काहीच हे नव्हतं की रेंट मम्मीला द्यायला लेट होईन की काय होईन. ते सर्व जर मला हे पहिला माहिती असतं तर मी काहीतरी मॅनेज केलं असतं. मी जे खर्च करते आहे एवढे ते मी थोडे कमी केले असते आणि मी रेंट देऊन टाकला असता, पण मला माहितीच नव्हतं ही गोष्ट.
की असं काहीतरी होणार आहे या 2 महिन्यात, या 2 दिवसात. आणि हे सर्व झालं. त्यांनी सर्व तो फ्रस्ट्रेशन ह्याच्यावर काढला येऊन आणि त्यांनी घाण शिव्या दिल्या आणि तो काय काय बोलायला लागला आणि खूप डोकं खराब झालं. पण मी काही उलटं उत्तर देऊ नाही शकली, कारण मम्मीची चुकी आहे ह्याच्यामध्ये, माझ्या मम्मीची चुकी आहे. तर म्हणून मी काहीच नाही करू शकली या सर्व गोष्टीवर. मला माहिती मी हे कुठून अचानक चालू केलं, पण ठीक आहे. आणि मम्मी फक्त एवढंच देते आज ह्याच्यामध्ये बाय. मी आजपर्यंत कोणाकडनं पैसे नाही घेतले. जरी कोणाकडनं पैसे घेतले असेल ना, तर मला एवढं टेन्शन असेल ना की भाई आता हिला पैसे कसे देऊ, ह्याला पैसे कसे देऊ परत, आणि मी घेतच नाही. आणि माझे सर्व पैसे रोशनीकडे असतात, ते रोशनीकडनं मी घेते. आमच्यामध्ये ते चालतं, आमच्यामध्ये माझ्या आणि रोशनीमध्ये ते चालतं. पण मला तिचं बिहेवियर माहिती आहे आणि तिला माझा बिहेवियर माहिती आहे. तर आम्ही कधी असं हे नाही करणार. जसं हे अलग टॉपिक आहे, हा अलग आहे. तर मला माहिती नव्हतं की असं काहीतरी होणार आहे, सिच्युएशन येणार आहे माझ्यावरती. आणि अचानक एवढं घाण झालं ना हे सर्व इथे. आणि नंतर मी पण बोलून टाकलं त्यांना की हा नोटीस द्या, आम्हाला पण इथे राहायचं नाही. कारण भाई आमचं पण काहीतरी आहे ना. तुम्ही लोक असं डायरेक्ट येऊन शिवी देणार किंवा काही देणार तर आम्ही नाही ऐकून घेणार ती गोष्ट. ऑब्व्हियसली माझी बहीण, छोटी बहीण राहते इथे. तसं तर ते लोक चांगले आहेत, त्यांनी ते रेंटचं फ्रस्ट्रेशन काढलं ठीक आहे. पण तुला समजायला पाहिजे होतं की तू एका पोरीशी बोलतोय, 3 पोरीच आहेत फक्त घरी, तू त्यांच्याशी बोलतोयस, तर तुला थोडं असलं पाहिजे होतं. पण ठीक आहे, त्याला नसतं ते ठीक आहे. मी त्याच्याशी बोलली नाही, काय नाही, बघितलं पण नाही आणि रिॲक्ट पण नाही केलं काय. मग तो गेला. मग आम्ही सर्व लगेच पाणी सर्व झालं. आणि खालच्या फ्लोअरवर जे आमच्याच खाली राहतात त्यांच्या घरी वरतून पाणी टपकत होतं. मला ना माहिती ही बिल्डिंग किती जुनी आहे, की डायरेक्ट बेसिंगमधलं पाणी खालच्या रूममध्ये जाते. म्हणजे विचार करा, खाली बांबू लावले त्या बिल्डिंगला, की जर बिल्डिंग पडली तर ते बांबू सांभाळणार आहे ह्यांच्या टोका. तर मग मी बोलून टाकलं की आम्हाला पण जास्त इथे राहायचं नाही अशा लोकांसोबत. आणि फक्त बाजूवाले जे आमचे आहेत तेच चांगले आहेत. मी जे आहे ते डायरेक्ट क्लिअर बोलून टाकते तोंडावर जे आहे ते. आणि मोनूची पण थोडीशी चुकी होती, ती आम्ही समजून घेतली. तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे होतं की मम्मी आता घरी नाही आहे, तर आम्ही या पोरींशी कायच बोलणार, कसंच बोलणार. तर ते सर्व झालं. आणि मला म्हणून इथे राहायचंच नाही आहे आणि पूर्ण PMGPमध्ये मला राहायचं नाही आहे. सो म्हणून मी नायगावमध्ये बघितलं आहे. तर दिवाळीनंतर मी तो रूम बघायला जाणार आहे. आणि कसं काय मॅनेज करणार आहे मला माहिती नाही. पप्पा बोलतात ते मी आहे ना म्हणून मी एवढं सर्व बोलू शकते, करू शकते असं मला वाटतं आहे. पण मला पैसे घ्यायचे आहेत, मी घेणार आहे, पण तरी मला टेन्शन होतं आहे. तर मग मला माहीत नाही आता पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. मी तुम्हाला अपडेट देत राहील की मी खरंच शिफ्ट होणार आहे की नाही होणार आहे. पण मला असं आहे एक पहिल्यापासून की असं मी एकटी राहू आणि मी स्वतः सर्व करू. आणि पहिल्यापासून मी माझं स्वतःच करते सर्व. फक्त एवढंच की मी मम्मीसोबत राहत होती, तर रेंटचं मला एवढं आयडिया नाही, काय नाही. तर हे सर्व पण आय थिंक मी करू शकते. आणि तिकडे थोडं कमी भाडं, मला आय थिंक 8,000 की 9,000 काहीतरी आहे. पण ते 1 महिन्यामध्ये जे सर्व जाणार आहेत ना, 8,000 जाणार आहेत. माझा मॅकबुकचा EMI जाणार आहे. माझे 10,000चं जे मी एक कडे टाकते ते मंथली कट होणार. आणि ते होतातच हर महिना. अजून 6 महिने बाकी आहेत त्याचे. तर ते 10,000 EMI मॅकबुकचा. आणि मग आता रेंट आलं आहे, लाईट बिल आलं आहे, घरचं सामान आलं आहे आणि माझा अलग खर्च जो खूप जास्तच एक्स्ट्रीम लेवलचा आहे तो खर्च आहे. तर मला आता असं वाटतं आहे की माझी चांगली आटापिसाई होणार आहे. तर बघू आता. मोनू पण बोलते की मी राहीन तुझ्यासोबत. तर मी मोनूला पण चांगलं धंद्याला लावणार आहे एकदम, की भाई काम करणे का तो ही रहने का. म्हणजे एकदम असं कामाला लावणार आहे की ती एकदम हेच झाली पाहिजे की भाई पैसे पाहिजे लाईफमध्ये, असं तिच्या डोक्यात मला काहीतरी टाकायचं. आणि ती पण बोलते की मी करेन करून. तर बघू आता. आणि आई तर आहेच, आईने हर टाइमच मदत केली, आई, आजी, पप्पा सर्वांनी. तर इवन मम्मी. तर मग आता बघू मी पुढे काय करणार आहे. आणि तुम्ही लोक प्लीज मला ह्याच्यावरनं जज नका करू की मम्मीला सोडून कशी चालली हे ते, कारण ह्याचा पण एक रिझन आहे जे मी तुम्हाला कधी मला असं वाटलं सांगावं असं तर मी तुम्हाला सांगून टाकेन. आता तरी मी हा विचार करते.
तर जरा मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की मी हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी केलं पाहिजे तर मला ही दुनियादारी समजेल. मम्मी जे बोलते ना की यार ह्या लोकांना रिस्पॉन्सिबिलिटीज येऊ दे, एकटं राहू दे, ह्याच्याने येणार नाही आहे. जेव्हा मी स्वतः सर्व एकटी करेन ना तेव्हा मला हे सर्व समजणार आहे. आणि मला ते आता मला वाटते की मी आता जॅनमध्ये 23 कंप्लीट होऊन 24 माझं चालू होऊन जाईल, तर मग मी इथं हे केलंच पाहिजे. आणि मी जर 25 आणि 26पर्यंत काय उखाडलं नाही तर माझा ॲड्रेस मी तुम्हाला देईन. मला माझ्या घरी येऊन तुम्ही चपलेनी मारा. मी तर मारेनच स्वतःला, तुम्ही येऊन स्पेशली येऊन मला मारा की मला समजेन. त्या एका वर्षात तरी मग करीन मी काहीतरी. सो इथपर्यंतच मला बोलायचं होतं. आता पुढचा ब्लॉग काय असणार आहे, काय नसणार आहे, किंवा मी काय कंटिन्यू करणार आहे मला माहीत नाही. थँक्स फॉर वॉचिंग एवढं पार्ट.